नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा मेकॅनिक्स ऑफ स्ट्रक्चर म्हणजे मॉस, शियर फोर्स आणि बेंडिंग मोमेंट त्यामधला बघा आपण कॅन्टिलिव्हर बीमचा हा एक सम घेतोय. बघा अ कॅन्टिलिव्हर बीम ऑफ स्पॅन 2.5 मीटर कॅरीज द 3 पॉइंट लोडिंग. तर बघा कॅन्टिलिव्हर म्हटलं ना तर एका साइडला आपला एक फिक्स बीम असतो आणि या साइडचा आपल्याकडे समजा फ्री मध्ये असणार आहे. तर बघा याचा जो स्पॅन जो आहे तो आहे 2.5 मीटर. बघा हा ओव्हरऑल स्पॅन इकडे द्या ए आणि हा एक आहे आपल्याकडे बी. त्यावर बघा आपल्याकडे 3 पॉइंट्स आहे, 1 किलो न्यूटन, 2 किलो न्यूटन आणि 3 किलो न्यूटन. तर 1 किलो न्यूटन साठी बघा 1 मीटर, हा आहे 1 किलो न्यूटन साठी हा आहे इथं 1 मीटर. पुढे बघा 1.2 किलो न्यूटन साठी, 2 किलो न्यूटन साठी आपल्याकडे इथं आहे 1.5 मीटर आणि 3 किलो न्यूटन साठी आपल्याला हा जो दिलेला आहे 2.5 मीटर. बघा म्हणजे याच्यावरती हा आपल्याकडे इथं आहे 3 किलो न्यूटन साठी डिस्टन्स आपल्याकडे 2.5. म्हणजे परत पुन्हा सांगतो लक्षात घ्या, 1 किलो न्यूटन साठी जो काही डिस्टन्स आहे तो 1 मीटर, 2 किलो न्यूटन साठी जो काही डिस्टन्स आपल्याला दिलेला आहे तो आहे 1.5 मीटर आणि 3 किलो न्यूटन साठी जो काही आपल्याला डिस्टन्स जो आहे आपल्याकडे 2.5 मीटर. बघा फ्रॉम द फिक्स एंड ड्रॉ द एसएबडी आणि बीएमडी. तर आपण काय करू, याचे प्रोजेक्शन ओढून घेऊ खाली. बघा इथे म्हणजे आपल्याला एसएबडी आणि बीएमडी इथे ड्रॉ करता येईल. बघा आपण आता काय करू, बघा हा एक फिक्स एंड आहे, सॉरी इकडे फिक्स आहे आणि इथे आपला कसं आहे फ्री आहे. तिथे आपल्याला डायरेक्टली आर निघत. बघा आर ए सगळ्या लोडची ऍडिशन करा म्हणजे बघा इथे 1 + 2 + 3 म्हणजे 1 + 2 + 3 म्हणजे हा आपल्याकडे आला 6 किलो न्यूटन. आलं लक्षात. म्हणजे आर ए ची व्हॅल्यू आपल्याकडे येते 6 किलो न्यूटन. त्यानंतर बघा आपल्याला एसएफडी चं कॅल्क्युलेशन करायचंय. बघा एसएफडी कॅल्क्युलेशन त्याच्यामध्ये लक्षात घ्या FA = RA म्हणजे 6 किलो न्यूटन. म्हणजे हा जो पॉइंट आपल्याकडे आहे तो आहे 6 किलो न्यूटन. त्यानंतर FC बघा इथे आपल्याला नाव देऊ C आणि D. बघा तो आहे 1 किलो न्यूटन ने खाली येतोय म्हणजे 6 - 1 म्हणजे हा आपल्याकडे झालेला आहे 5 किलो न्यूटन. त्यानंतर आपल्याकडे आहे FD म्हणजे बघा इथे 6 त्यानंतर हा -1 त्यानंतर हा -2 म्हणजे 6 - 1 5 5 - 2 म्हणजे हा आहे आपल्याकडे 3 किलो न्यूटन. आलं लक्षात. बघा आपण एसएफडी साठी एक डायग्राम बनवून घेऊ. बघा एसएफडी ची जो एफए आपल्याला दिसतोय तो बघा 6 किलो न्यूटन आहे. तर आपण अशा ठिकाणी इथे घेतला, हा आहे 6 किलो न्यूटन. त्यानंतर बघा इथे एका सरळ रेषेत पुढे जा. त्यानंतर आपण 1 ने आपण खाली येतोय म्हणजे तिथला जो काही डिस्टन्स आहे किती आहे तो आपल्याकडे इथं 5. तर आपण इथं 5 किलो न्यूटन. बघा त्यानंतर इथे पुढे जा, तिथं बघायला गेला किती दिसतो आपल्याला तो 3. इथे आपण इथं 3 किलो न्यूटन. त्यानंतर पुन्हा एका सरळ रेषेमध्ये आपण पुढे गेलो. बघा हा झाला आपला एफडी पर्यंत. एफडी आला आपल्याकडे 3 किलो न्यूटन. त्यानंतर एफबी बघा एफबी मध्ये लक्षात घ्या म्हणजे 6 - 1 - 2 सगळे हे जे लोड आहे आपण मायनस मायनस करत येतोय. बघा 6 - 1 -2 त्यानंतर हा -3. बघा 6 - 1 5 5 -2 3 3 - 3 0 म्हणजे बघा हा पुन्हा या ठिकाणी या इथं 0 मध्ये तो अटॅच झाला. म्हणजे अशा पद्धतीने ही जी आपली झालेली आहे एसएफडी डायग्राम. बघा म्हणजे 4 मार्क सम आहे. इथपर्यंत एसएफडी साठी आपल्याला किती मार्क मिळतील, 2 मार्क मिळतील आणि बीएमडी साठी पुन्हा 2 मार्क मिळतील. म्हणजे हा जो सम जो आहे तो हा 4 मार्कासाठी असणार आहे. बघा बीएमडी कॅल्क्युलेशन मध्ये बघा बीएमडी कॅल्क्युलेशन. आता बीएमडी साठी काय करायचं, हा जो एमडी जो आहे बघा म्हणजे बी पॉइंटचे जे काही मोमेंट आहे ते आहे आपल्याकडे 0. तर डी पॉइंट पर्यंत लक्षात घ्या एमडी मायनस मध्ये घ्या 3 * बघा हा जेवढा डिस्टन्स जो आहे आपल्याकडे टोटली हा ओव्हरऑल बघायला गेला तर हा 2.5 चा आहे. इथून तर डी पॉइंट पर्यंत 1.5 आहे. म्हणजे इकडचा जर डिस्टन्स आपण बघितला तर हा आहे आपल्याकडे 1 मीटर. म्हणजे बघा हा 1.5 आणि 1 म्हणजे 2.5
आता लक्षात घ्या A to C इथे 1 आहे आणि A to D म्हणजे 1.5 म्हणजे C to D हा डिस्टन्स जो आहे तो आहे आपल्याकडे 0.5 मीटर. आलं लक्षात. बघा आता एमडी साठी डी पॉइंट पर्यंत तुम्हाला फक्त इथे बघायचंय. बघा म्हणजे 3 into 1 3 म्हणजे -3 into 1 म्हणजे हा -3 किलो न्यूटन मीटर. आलं लक्षात. त्यानंतर आता एमडी म्हणजे डी चा पॉइंट आपण घेतला आहे, सी च्या पॉइंटची मोमेंट आपण काढतोय. लक्षात घ्या mc इज इक्वल टू बघा सी पर्यंत पॉइंट मध्ये यायचा आहे म्हणजे हा -3 बरोबर इनटू बघा डी बी टू डी याच्यातलं डिस्टन्स आहे 1 आणि सी टू डी मध्ये डिस्टन्स आहे 0.5 म्हणजे 1 + 0.5 म्हणजे टोटली बी पॉइंट पासून तर सी पॉइंट पर्यंतचं डिस्टन्स आपल्याकडे आहे 1.5. आलं लक्षात. म्हणजे -3 इंटू सी पॉइंट पर्यंत 1.5. त्यानंतर 2 इंटू बघा पुन्हा -2 इंटू बघा ह्या 2 पासून तर सी पर्यंत डिस्टन्स जे आहे ते आहे आपल्याकडे 0.5. बघा याचं कॅल्क्युलेशन -3 इंटू 1.5 -2 इंटू 0.5 म्हणजे हा आपल्याकडे आहे -5.5 किलो न्यूटन मीटर. त्याला हा सी पॉइंट पर्यंत. त्यानंतर आपण घेऊया MA ए पॉइंट पर्यंतची आपल्याला मूवमेंट काढायची. लक्षात घ्या म्हणजे इथून सुरुवात करा -3 इंटू टोटल ए पॉइंट पर्यंतचे डिस्टन्स म्हणजे 2.5 म्हणजे -3 इंटू 2.5 मायनस बघा इथे हा 2 पासून ए पर्यंतचे डिस्टन्स जे आहे ते आहे आपल्याकडे 1.5 म्हणजे -2 इंटू 1.5 मायनस बघा पुढे हा 1 इंटू ए पर्यंत डिस्टन्स जे तुम्हाला दिसतंय ते आहे आपल्याकडे 1 बघा 1 इंटू 1 बघा म्हणजे एम ची व्हॅल्यू बघा -3 इंटू 2.5 -2 इंटू 1.5 -1 बघा याचं जे काय आन्सर आहे ते आहे -11.5 किलो न्यूटन मीटर. बघा म्हणजे आता या ठिकाणी आपल्याला बीएमडी काढायची. लक्षात घ्या पहिला एमडी चा जो काही पॉइंट आहे -3 एमसी चा पॉइंट जो आलेला आहे -5.5 आणि एमए जो आलेला आहे -11.5. आता लक्षात घ्या बीएमडी साठी सगळे निगेटिव्ह मध्ये आपले व्हॅल्यू आलेले आहे. तर लक्षात घ्या तर आपल्याला डायग्राम जी आहे ती आपण खाली काढणार आहोत. म्हणजे बघा एमए -11.5 बघा इथं इथपर्यंत आपण समजा घेऊया हा आला 11.5 किलो न्यूटन मीटर. त्यानंतर सी पॉइंट वरती बघा तो आहे 5.5. ठीक आहे आपण अशा ठिकाणी इथे करूया 5.5 किलो न्यूटन मीटर. डी जो पॉइंट आपल्याला दिसतोय तो आहे -3 बघा आपण 3 इथे कुठेतरी घेऊ म्हणजे हा आपल्याकडे 3 किलो न्यूटन मीटर आणि जो एमबी जो पॉइंट आहे तो इथे आहे 0 साठी. आलं लक्षात. आता डायग्राम बघा. डायग्राम काढताना बघा हे पॉइंट आता जोडा. बघा इथे हा 5.5 झाल्यानंतर इथे हा एक पॉइंट आपण जोडला आणि नंतर एमबी डायरेक्ट आपल्याकडे 0 होता. म्हणजे बघा हा झाला एमसी चा पॉइंट, हा आहे एमडी चा पॉइंट आणि हा एमए. म्हणजे अशा पद्धतीने आपण ही बीएमडी डायग्राम इथे आपण ड्रॉ केली. लक्षात घ्या खूप सोपा न्यूमेरिकल आहे. फक्त प्रॅक्टिस करा आणि 4 मार्कासाठी हा न्यूमेरिकल आपल्याला इथं असणार आहे.